नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर इथले तक्रारदार यांना त्यांच्या पत्नींचे नावे ग्रीन नेट या नावाने शेडनेटचा व्यवसाय सुरू करण्याकरिता जैनापूर ग्रामपंचायत यांच्याकडून व्यवसाय सुरू करण्याकरिता परवानगी मिळणेकामी जैनापूर ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला होता. सदर कामाबाबत चौकशी करण्याकरिता तक्रारदार हे ग्रामपंचायत जैनापूरचे सरपंच सौ संगीता कांबळे यांना समक्ष जाऊन भेटले असता त्यांनी सदरचे काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10,000 रुपये लाच मागणी केली. म्हणून तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये तक्रारदार यांच्याकडे जैनापूरच्या सरपंच संगीता कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत कांबळे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या नावे व्यवसाय सुरू करण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाकडून परवानगी देण्याकरिता 10,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 9,000 रुपये बेकायदेशीरपणे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाई आयोजित केली असता पंचायत साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदार यांच्याकडून जैनापूरच्या सरपंच संगीता कांबळे, इतर लोकसेवक व त्यांचा मुलगा निकेत कांबळे, खासगी इसम यांनी तक्रारदार यांचे काम पूर्ण न झाल्याने त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार देऊन तक्रारदार यांचे काम पूर्ण झाल्यानंतर पैसे घेतो असे सांगितले. सदरबाबत इतर आरोपी लोकसेवक सौ संगीता रमेश कांबळे वय 52 वर्ष, सरपंच ग्रामपंचायत जैनापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, निकेत रमेश कांबळे वय 30 वर्ष, खासगी इसम राहणार जैनापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाणे कोल्हापूर इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो पुणे शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमती उज्ज्वला भडकमकर, पोलीस निरीक्षक सहाय्यक फौजदार सुनील मोरे, सुधीर पाटील, संगीता गावडे, संदीप पवार, अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी केली आहे.